मेथडचा खूप चांगला सकारात्मक परिणाम झाला. प्रगतीचे मार्ग देखील खुंटतात. आज मी चक्क जपानी पद्धत वापरली. ती कशी आणि कशासाठी ते सांगते. हॅलो, नमस्कार, मी अनिता आपलं एका नव्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. खूप दिवसापासून माझा ड्रेसिंग टेबल खूप अगदी अस्ताव्यस्त झाला होता आणि त्यात आता भरातभर म्हणजे मुलांचा सामान देखील होता. खूप सारा पसारा झाला होता. रोज इथून मी जाणं येणं करत होते, पण मुद्दाम दुर्लक्ष करत होते. कारण मला वाटत होतं की याला 1-2 तास तरी मला लागतीलच. पण आज शेवटी ठरवलं की सगळं आवरायचं आणि डिक्लटरसुद्धा करायचं. मी 2 मिनटे आधी विचार करत राहिले त्याला पाहून की कुठून सुरुवात करू. मग मला आठवलं जपानी लेखिका मारी कोंडो यांच्या लिहिलेल्या पुस्तकाचे हिंदी अनुवादित व्हिडिओ जे मी नेहमी बघत असते. त्यात त्यांनी कोनमारी मेथड सांगितली आहे. तुम्हाला माहिती आहे का ही मेथड? माहिती असेल तर मला नक्की सांगा. आज मी त्यातल्याच काही गोष्टी फॉलो करणार आहेत. जपानमध्ये एक रूल आहे, डज इट स्पार्क जॉय. म्हणजे हे ठेवताना आपल्याला खरंच आनंद होतो का? जर एखादी वस्तू फक्त पडून आहे, वापरत नाही, तर ती ठेवण्यापेक्षा सोडून देणं जास्त चांगलं. मी आज 3 सिंपल टिप्स फॉलो करणार आहे. एका वेळी एक कॅटेगरी. मी काय केलं, ड्रेसिंग टेबलमधलं सगळं सामान काढला आणि तो कॅटेगरी वाईज लावला. मुलांचे वेगळे ठेवले, कॉमन जे आहेत घरातले ते वेगळं ठेवलं आणि माझा सामान जो आहे पर्सनल लेडीज सामान तो वेगळा ठेवला. सगळं वेगळं केलं. जे काही वॉश करायचं असेल ते मी वॉश करायला बाहेर ठेवून दिलं आणि नंतर हा पूर्ण टेबल एकदाच तो क्लीन करून घेत आहे. आपण जर सगळ्याच वस्तू एकदाच काढू आणि एकदा सगळ्या ठेवायला जाऊ तर खूप गोंधळ होईल आणि यामध्ये 1-2 तास नक्कीच जातील. पण ही मेथड वापरून अगदी 15 मिनटात माझं काम झालं होतं. तर सेकंड नंबरची जी टिप्स आहे जी मी फॉलो केली होती, जुनी किंवा न वापरणारी वस्तू ही काढून टाकायची. अगदी विचार न करता ती काढून टाकायची. ही कधीतरी कामात येईल किंवा बघू पुढे, हे असं काही आपण विचार करत बसतो आणि याने काय होतं, खूप साऱ्या गोष्टी घरामध्ये साठून राहतात. आता ह्या वस्तू साठवण्यामागे किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा गोंधळ होण्यामुळे आपला काय नुकसान आहे ना, मानसिक नुकसान, ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर बघा, अशी मी कॅटेगरी इथं मी वेगवेगळी केली आहेत. स्वाभाविक आहे की माझं सामान जरा जास्तच आहे. तर सगळ्या गोष्टी मी इथं ठेवून दिल्या आहेत. माझा जो काही सामान आहे तोही काढून ठेवला आणि बघा इथं सगळी डस्टिंग करून घेत आहेत. एकदाच डस्टिंग करायला सुरुवात केली की अगदी 5 मिनटात ती पूर्ण डस्टिंग होऊन जाते. तर हे सगळं काही मी क्लीन करते आणि जे नवीन ऑर्गनायझर घेतलं आहे ना, त्यातला एक किंवा 2 कप्पा देखील मी वापरणार आहेत. तर त्यामध्ये सुद्धा मी काही व्यवस्थित वस्तू ठेवून देणार आहेत. तर बघा, क्लिनिंग करण्यासाठी मला फक्त 5 मिनटं लागले आणि त्यानंतर मग मी कॅटेगरी वाईज इथं सामान लावत आहे आणि अक्षरशः एक वस्तू बघून याची मला गरज आहे का, किंवा हे मी 6 महिन्यापर्यंत त्याला वापरला आहे का, नाही वापरलं तर पुढे मला याची गरज पडणार नाहीच. कारण जर आपण 6 महिने त्याला वापरलं नाही तर पुढे काय गॅरंटी आपण ते वापरणार आहेत, म्हणून ते वस्तू टाकून दिलेली बरी. तर जसं मी पहिली कॅटेगरी निवडली होती मुलांचा सामान, तो अगदी व्यवस्थित मी तिथं सेट करून दिला. नंतर मग मी माझ्या वस्तू बघितल्या की मला कोणत्या ठेवायच्या आहेत, कोणत्या काढायच्या आहेत, त्या गोष्टी देखील मी आता व्यवस्थित अरेंज करून घेत आहेत. आणि अरेंज करताना किंवा ऑर्गनाईज करताना मी बॉक्सचा जास्त वापर केला आहे. छोटे छोटे बॉक्स वापरण्यापेक्षा थोडे मोठ्या साईजचे मी बॉक्स देखील वापरले आहेत आणि एखादा मोठा बॉक्स असेल ज्यामध्ये छोटे छोटे माझे बॉक्स येऊन जातील, अशा प्रकारे मी अरेंज केलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे अरेंज करत आहेत. आणि मी यासाठी काही बाहेरून वगैरे मी काही ऑर्गनायझर फारसे घेतले नाही आहेत. जे आपल्याकडे डबे येतात, स्वीटचे बॉक्स किंवा मग काही किराणा मालामध्ये ड्रायफ्रूटचे बॉक्स वगैरे, मी तशाच बॉक्सचा यूज केला आहे. प्रत्येक वस्तू ठेवताना मी आधी विचार केला की ही मला लागणार आहे का, हे मी यूज करणार आहे का, तरच मी तिला ठेवणार, नाहीतर मग तिला काढून टाकणं योग्य. तर आता मी तुम्हाला सांगते की हे सगळं केल्यामुळे, म्हणजे स्वच्छता आणि डिक्लटर केल्यामुळे तुम्हाला मानसिक काय फायदा होणार आहेत. ज्या लेखिका सांगतात ना, तेच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे आणि हा माझा अनुभव आहे. हे सगळं आपण करतो ना, हे करून फक्त स्वच्छताच होत नाही तर मनही हलकं होते.
एखादा घरातला कोपरा खूप साऱ्या सामानाने गच्च भरला असेल तर तिथून आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळते. सारखं तिथून आपण ये-जा करताना लक्षात घ्या की आपल्याला दडपण वाटतं. पण जेव्हा आपण स्वच्छतेसोबत डिक्लटरसुद्धा करतो, म्हणजेच वस्तू कमी करतो, जेवढ्या हव्या आहेत तेवढ्याच वस्तू ठेवतो, आनंद देणाऱ्या वस्तू आपण तिथं ठेवतो, तर तिथून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि हो, फक्त मन हलकं होत नाही, तर घरही छान दिसत नाही, तर आपल्याला तिथून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगतीचे मार्ग खुले होतात. कारण दडपण नसल्यामुळे विचारशीलता आपली प्रगल्भ होते आणि आपण प्रगतीकडे आपोआप वळतो. आपोआप आपल्याला खूप छान अशा संधी मिळायला लागतात प्रगती करण्याच्या आणि आपण आपोआपच तिकडे खेचले जातो. तर तुमची विचारशीलता जर तुम्हाला प्रगल्भ करायची असेल तर घरात कमीत कमी वस्तू ठेवा आणि जेवढ्या ठेवताय ते तुम्हाला अगदी उपयोगाचे असतील तेवढंच ठेवा, नाहीतर अगदी विचार न करता काढून टाका. आता मला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी मी इथं सगळ्या अरेंज करून घेतल्या आहेत. ज्या नाही लागणार आहेत त्या मी काढून टाकल्या आहेत आणि त्याला अगदी व्यवस्थित अरेंजसुद्धा करत आहेत. खरं सांगू मैत्रिणींनो, माझ्यावर या कोनमारी मेथडचा खूप चांगला सकारात्मक परिणाम झाला आहे. मला खूप आवडतात हे व्हिडिओ ऐकायला. तुम्ही देखील नक्की ऐका. कदाचित मराठीमध्ये सुद्धा अनुवाद असू शकतो, पण मी हिंदी अनुवादित बघत असते. मी कधीच विचार केला नव्हता असा की आपल्या ह्या खूप साऱ्या बिनकामाच्या वस्तूंमुळे अडगड तर निर्माण होते, पण सोबतच प्रगतीचे मार्ग देखील खुंटतात. मी अनुभव घेतला आहे. तुम्हीसुद्धा करून पहा आणि नक्कीच तुम्ही डिक्लटर करून पहा आणि मग बघा तुमच्या घरामधले चेंजेस आणि तुमच्या मनाचे चेंजेस, तुमच्या विचारांमध्ये आलेले चेंजेस तुम्ही नक्कीच बघू शकतात. छान सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार असतील ना, खरंच आपली प्रगती खूप चांगल्या प्रकारे होते. चांगले विचार करण्यासाठी आपल्याला खुली जागा, खुलं मन मिळते. आणि बघा माझं सगळं अरेंज केलेल्या गोष्टी आणि माझा हा ड्रेसिंग टेबल अगदी व्यवस्थित मी सेट केला आहे, कसा वाटला आणि माझे विचार किंवा कोनमारी मेथड तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअरसुद्धा करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता मी जे काही फेकायचं आहे ना ते अगदी न विचार करता सगळं काही एका पिशवीमध्ये टाकते आणि ते सगळं काही मी फेकून देते. मी ही कोनमारी मेथड वापरली आणि बघा अगदी तासाचं काम काही मिनटात झालं. डिक्लटरसुद्धा झालं आणि अगदी आनंद देणाऱ्या वस्तू मी ठेवल्या किंवा गरजेच्या वस्तू मी तिथं ठेवल्या आणि बाकीचं डिक्लटर केलं. तर ह्या डिक्लटरने आपलं मानसिक देखील संतुलन व्यवस्थित राहतं, विचार छान आपले होतात, सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. तर तुम्ही देखील करत राहा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ. तर चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. आता सगळा काही पसारा आवरते आणि हो, आज व्हॉईस क्वालिटी जरा बरोबर नाही आहे, त्यासाठी सॉरी.